मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। डोंबिवलीतल्या प्रवेशावरती शिवसेना मंत्र्यांनी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली। त्यावरती मुख्यमंत्री म्हणाले की उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर चालणार नाही, असं होणार नाही। इथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलं। डोंबिवलीतल्या पक्षप्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। डोंबिवलीतल्या प्रवेशावरती शिवसेना मंत्र्यांनी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली आणि त्यावरती मुख्यमंत्री म्हणाले की उल्हासनगरमध्ये तर सुरुवात तुम्ही केलीत, तुम्ही केलं तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर चालणार नाही, असं होणार नाही। त्यामुळे एकमेकांना इथून पुढे प्रवेश देऊ नका। पक्षामध्ये जे काही इनकमिंग सध्या सुरू आहे, कुणाकुणाला पक्षामध्ये प्रवेश दिला जातोय या संदर्भात भाजपमध्ये एका व्यक्तीने प्रवेश केल्यानंतर पक्षात प्रवेशानंतर शिवसेनेवरती त्यावरती आक्षेप घेतला, शिवसेनेने त्यावर आक्षेप घेतला आणि याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं असं मुख्यमंत्री म्हणाले। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। आज कॅबिनेट होती, आज मंगळवार, आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कारण काय तर डोंबिवलीतल्या एका राजकीय नेत्याच्या भाजपमधल्या पक्षप्रवेशासंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी फडणवीसांकडे जी नाराजी व्यक्त केली होती त्यावरती मुख्यमंत्री म्हणाले की उल्हासनगरमध्ये तर सुरुवात तुम्ही केली होती। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्यासोबत आहेत। राहुल, भाजपमधल्या पक्षप्रवेशासंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि त्यावरनं जे काही कळतंय सूत्रांकडून की मुख्यमंत्र्यांनी सुनावलं, नेमकं काय झालं? अगदी श्वेता, खरं तर अगदी सुरुवातीपासून जर आपण नीट बघितलं तर शिवसेना शिंदे गटामध्ये यापूर्वी ज्या पद्धतीनं जोरदार पक्षप्रवेश सुरू होते, मात्र कुठे ना कुठे भाजपमधल्याच अनेक लोकांना शिवसेना गळाशी लावत होती आणि त्याला उत्तर म्हणून एकदा का भाजपनं सुरुवात केली की मग अगदी कल्याण डोंबिवलीमध्ये दीपेश म्हात्रेंपासून अनेक महत्त्वाचे पदाधिकारी जे की शिवसेना शिंदे गटाचे अतिशय जवळचे मानले जात होते, त्यांनाच रवींद्र चव्हाण यांनी आपल्या नेतृत्वात आपल्या भाजपमध्ये सामील करून घेतलं। इतकंच नाही तर संपूर्णपणे मुंबई आणि महामुंबईच्या आजूबाजूच्या महानगरपालिकेमध्ये भाजपनं प्रत्येक ठिकाणी आपली ताकद जोरदार वाढवायला सुरुवात केली। कोकणामध्ये देखील अशाच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी कटशहाचं राजकारण होतं आणि त्यामुळं शिवसेना शिंदे गटातील सर्वच मंत्री कुठे ना कुठे नाराज झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा तक्रार केली त्याला स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही जर केलं तर चालतं, मग आम्ही केलं त्यात गैर काय? यापूर्वी देखील अनेकदा सूचना दिल्या होत्या महायुतीतील मित्रपक्षांनी एकमेकांना दुखावू नये असं वारंवार मुख्यमंत्री जरी बोलत असले तरी पडद्यामागं कटशहाचं राजकारण सुरूच होतं। मात्र मागच्या आठवड्याभरापासून खास करून न्यूज 18 लोकमतनी सर्वात आधी याबद्दलची बातमी दिली होती की रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई आणि महामुंबईला लागून असणाऱ्या महानगरपालिका, मग कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार यासोबतच मीरा भाईंदर, भिवंडी या प्रत्येक ठिकाणी भाजपनं आपली जोरदार ताकद जी आहे ती लावायला सुरुवात केली होती। नवी मुंबई, पनवेल आणि यासोबतच ठाण्यामध्ये देखील एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे संजय केळकरांना जबाबदारी मिळाली, तर दुसऱ्या बाजूला गणेश नाईक यांना देखील एक मोठी जबाबदारी त्यांनी पालघर जिल्ह्यासंदर्भातली दिली, ठाणे ग्रामीणची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आणि त्यामुळं कुठे ना कुठे भाजपचा वेळेस आपली ताकद वाढवायला सुरुवात झाली। त्यावेळी मात्र शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाढली। अर्थात त्या अस्वस्थतेचे परिणाम जे आहेत ते आता दिसत आहेत। मात्र एकंदरीत बघितलं, मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी जरी केली असली तरी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात स्पष्ट संकेत दिलेत की अशा पद्धतीनं तुम्ही जे कराल ते सफादून घेतलं जाणार नाही। तुमच्या पद्धतीनं अशा गोष्टींना प्रवेश जर होत असतील तर ते देखील होणार नाही आणि त्यामुळं येत्या काळात एकमेकांना कट्टर विरोधक असतील किंवा एकमेकांचे त्रास होतील अशा पद्धतीचे प्रवेश होणार नाहीत असं जरी सांगितलं असलं तरी तुम्ही कराल त्याचं समर्थन देखील होऊ शकत नाही, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना देखील सुनावलंय। राहुल, थोडंसं थांबवते, आपल्याला याच संदर्भात बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत। रविकिरणजी, जर आत्ताची स्थिती बघितली तर आज कॅबिनेट होती, यामध्ये पक्षप्रवेश जे सुरू आहेत भाजपमध्ये किंवा कुठे इतर पक्षामध्ये, तर भाजपमध्ये ज्यांना प्रवेश दिला जातोय त्यावरनं शिवसेनेच्या नेत्यांनी आक्षेप घेतला, नाराजी व्यक्त केली आणि यावरती मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुनावलं। हे नेमकं काय चाललंय?
नाही, कदाचित कॅबिनेट संपल्यानंतर हा विषय चर्चेला आला असेल. कॅबिनेटमध्ये शासकीय विषय असतात. झालाही असेल, कारण असं झालंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा प्रतिष्ठेचा विषय आहे. राज्याचं राजकारण करत असताना त्याचा पाया जो असतो तो स्थानिक स्वराज्य संस्था असतो आणि तोच मतदारांशी रोजचा संबंध असलेला घटक आहे स्थानिक स्वराज्य संस्था, जिथं नागरिकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा गोष्टी सोडवल्या जातात. तर इथं पाया मजबूत करायचा असेल तर शिंदे सेना ही कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, या भागामध्ये आपलं राजकारण मजबूत राहावं यासाठी इथे राजकीय वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करणार हे ओघानेच आलं. आणि भाजपाला काहीही करून आजपर्यंतची जी दुय्यम भूमिका आहे ठाण्यामधली वगैरे, ती आता दुय्यम भूमिका पुसून प्रमुख भूमिकेत यायचंय. तर हा संघर्ष होणारच आहे. हा संघर्ष अपेक्षित आहे. संघर्ष होऊ नये असं वरिष्ठ नेते म्हणतात, पण खालच्या पातळीवर काय चालू आहे हे सगळ्यांना दिसतंय. वरिष्ठ नेते म्हणतात मित्रपक्षांवर टीका करू नका, मित्रपक्षांना शक्य तिथे सोबत घ्या, परंतु स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते ऐकायला तयार नसतात, कारण त्यांचं